कोल्हापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात आज भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, विविध प्रशासकीय कार्यालय तसेच सार्वजनिक ठिकाणी ध्वजारोहणाचे कार्यक्रम पार पडले। भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते पार पडला। यावेळी राष्ट्रगीत, राज्यगीत आणि राष्ट्रीय गीताच्या स्वरांनी परिसर भारावून गेला। जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्हा परिषद, पंचायत समित्या, विविध शासकीय आणि प्रशासकीय कार्यालयांमध्येही सकाळपासून स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमांची लगबग पाहायला मिळाली। शासकीय इमारतींवर तिरंगा डौलाने फडकला, तर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह नागरिकांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली। शहरातील विविध सार्वजनिक ठिकाणीही स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण, देशभक्तीपर कार्यक्रम आणि विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। शाळा, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, भाषणे आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत स्वातंत्र्य दिनाचा उत्साह वाढवला। स्वातंत्र्य सैनिक, शहीद जवान आणि देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांना अभिवादन करत नागरिकांनी स्वातंत्र्य दिनाचा उत्साह साजरा केला। आजच्या 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं संपूर्ण देशभरामध्ये अतिशय उत्साहामध्ये स्वातंत्र्य दिनाचा अतिशय उत्सव साजरा केला जातो। या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम नागरिकांना मी आजच्या दिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो। या शुभेच्छा देत असताना ज्यांनी या देशाच्या स्वातंत्र्य मिळवण्यासाठी बलिदान दिलं, त्यांनी या संपूर्ण लढाईमध्ये खूप मोठं प्रचंड अशा पद्धतीने स्वतःची आहुती दिली। अशा सर्व आपल्या स्वातंत्र्य सैनिकांना असेल, त्यासाठी योगदान देणाऱ्यांचा सुद्धा आजच्या दिवशी आपण सगळेजण अभिवादन करतोय। आणि हे अभिवादन करत असताना संपूर्ण देशभरामध्ये सुद्धा ज्या पद्धतीनं आपण सर्वजण देशातल्या नागरिकांच्या प्रगतीसाठी काम करतोय, तशाच पद्धतीनं या जिल्ह्यातील नागरिकांच्या सर्व प्रकारच्या सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबर लोकांचं राहणीमान असेल, लोकांचं आर्थिक जीवनमान असेल उंचावण्यासाठी सुद्धा या जिल्ह्याच्या प्रशासनाच्या माध्यमातून या पद्धतीने विकासाचं काम गतिमान पद्धतीने चाललंय, ते या जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांसाठी सुद्धा अधिक चांगल्या पद्धतीने उपलब्ध करून देण्याचा संकल्प सुद्धा आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं कोल्हापूर जिल्हावासियांच्या ताकदीने आज आम्ही या ठिकाणी केलेला आहे। दरम्यान कोल्हापूर शहरातील उत्रेश्वर पेठेतील कर्तव्य मित्र मंडळाच्या वतीने 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी नगरसेवक प्रतापसिंह दत्ताजीराव जाधव सरकार यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले। ध्वजारोहणानंतर उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत राष्ट्रगीताचे सामूहिक गायन केले। यावेळी आशिष सिंह राजपूत, ऋषिकेश जाधव, माजी नगरसेवक प्रकाश गवंडी, तेजस पाटील, रामदास पाटील यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते। शिवाजी विद्यापीठात 80वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। कुलगुरू डॉक्टर राजनीश कामत यांच्या हस्ते सकाळी 8 वाजता ध्वजारोहण करण्यात आले। त्यानंतर वंदे मातरम, राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत आणि विद्यापीठ गीताचे सामूहिक गायन झाले। राष्ट्रीय छात्र सेनेच्या कॅडेट्सनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली, तर कुलगुरूंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले। स्वातंत्र्य दिनानिमित्त काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीला विद्यार्थी-विद्यार्थिनींचा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। देशभक्तीचा उत्साह, तिरंग्याचा अभिमान आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाचे स्मरण करत कोल्हापुरात 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात पार पडला।